गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इस्मानी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रासाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इस्मानी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपल्या हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान संपर्क क्रमांक 7676700025। जिल्ह्यामध्ये सध्या आत्महत्येच्या घटनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये। अशीच एक हृदयद्रावक घटना पाटोदा तालुक्यातील येवलवाडी येथून समोर आली। एका 23 वर्षीय तरुण चालकाने आपल्या राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली। ही घटना रात्री उशिरा घडली असून त्यामुळे टेकाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। मुकिंदा आप्पाजी टेकाळे वय वर्ष 23 असं मृत तरुणाचं नाव आहे। मुकिंदा हा तरुण एका खाजगी खडी क्रेशरवर टिप्पर चालक म्हणून काम करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता। शुक्रवारी नेहमीप्रमाणे आपले काम संपवून तो रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास घरी परतला। घरी आल्यानंतर त्याने सर्वांसोबत जेवण केलं आणि तो आपल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेला। त्यावेळी कोणाला शंकाही आली नाही की मुकिंदाच्या मनात काही वेगळे विचार सुरू आहेत। रात्री 11 वाजण्याच्या सुमारास मुकिंदाचा भाऊ काही कामासाठी त्याच्या खोलीत गेला असता त्याला समोर दिसलेले दृश्य अत्यंत धक्कादायक होतं। मुकिंदाने खोलीतील लोखंडी अँगलला गळफास घेतला होता। हे पाहून त्याच्या भावाने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत मुकिंदाची प्राणज्योत मालावली होती। ऐन विशीत असलेल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचे पाहून संपूर्ण गावात शोककळा पसरली। घटनेची माहिती मिळताच पाटोदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाटोदा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला। दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मुकिंदाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। दुपारी शोकाकुल वातावरणात येवलवाडी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले। मुकिंदाने आत्महत्या का केली याचे नेमके कारण अद्याप समजू शकलं नाही। तो कामावरून आल्यावर शांत होता की चिंतेत याबाबत पोलीस नातेवाईकांकडे चौकशी करीत आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास बीट अंमलदार गोरख मिसाळ हे करीत आहेत। एका कष्टाळू तरुणाने अशा प्रकारे जीवन संपवल्याने ग्रामीण भागातील तरुणांच्या मानसिक आरोग्याचा आणि त्यांच्यावरील तणावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।